गुड मॉर्निंग गाईज, मी शुभम स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण निघालोय खंडोबा टेकडीला. आज शनिवार आहे आणि ऑफिसचे पण आपले काही मित्र येत आहेत. मग आपण सगळे मिळून खंडोबा टेकडीला जातोय, जवळ कुठं असं एखादा स्पॉट म्हणून. तर चला, आजचा एकदम कॉमेडी आणि भन्नाट असा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. हा माझा टेबल थोडासा मेस्डअप आहे आणि ह्या मेडिसिन ह्या मेडिसिन ह्याच्या आहेत. काय नाही, हा कोपरा लागला मला फक्त त्या साईडचा हा कोपरा लागला आणि एवढं झालंय. सगळ्यांना वाटते गाडीवरून पडलोय, गाडीवरून वगैरे असं काहीच नाही. अरे ह्या मेडिसिन आहेत त्याच्यावर सगळ्या आणि प्लास्टर. 10:08 झाले तर आम्ही निघतोय खंडोबा टेकडीला. आणि हा एक्स्ट्रीमचा इंजिन काऊल घेतलाय मी. हाताला लागल्यामुळे इन्स्टॉलेशन राहिले. मी घरच्या घरीच इन्स्टॉलेशन करणार आहे याचं. चला भेटूया खाली. हे बघा पब्लिक, आपली गाडी. आम्ही मागच बसतोय सहसा तर गाडीवर. चालू शकतो मी पण गाडी असताना. ही बघा गाईज कशी दिसते आपली बाईक. इंजिन काऊलचा व्हिडिओ लवकरच येईल. आणि हे फ्रंट लुक मॉन्स्टर. बाकी सगळे एकदम टॉप नॉच आहे. सर्व्हिसिंग पण आली थोडे किलोमीटरवर. मी चेक नाही केली किती झाली. 6,700 म्हणजे 8,700 आले सर्व्हिसिंग. बघू करून घेतो मी ह्या रविवारी किंवा पुढच्या रविवारी, नाही शनिवारी. बाकी अजून सध्या तर रिव्ह्यू एक नंबर आहे गाडीचा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मायलेज मी 6.69 लिटर पेट्रोल टाकलं होतं गाडीत. त्यानंतर मी 100 नंतर एकदा रिसेट केली आणि 228 म्हणजे टोटल 328 किलोमीटर रनिंग झाले. तरी पण अजून 2 बार शिल्लक आहेत. म्हणजे आरामशीर 500 किलोमीटरची रेंज देते गाडी. 500 किलोमीटर म्हणजे 60पर्यंत मायलेज गेला. विचार करा मग, 500 डिवायडेड बाय 6.69 किती मायलेज झाला आहे गाडीचा. आणि मी सोलापूरहून आलो आहे पेट्रोल टाकून. आणि जरा स्लो आलो होतो मी ह्यावेळेस, कारण आपल्याकडे वेळ भरपूर होता. मग स्लो आलो होतो म्हणून मायलेज चांगला दिला आहे गाडीने, पळवलीच नाही काही गाडी. तर आता असा रिव्ह्यू आहे गाडीचा सध्या. तर चला आज खंडोबा टेकडीवर पण बघू कसा परफॉर्मन्स आहे. ऑफकोर्स मी नाही चालवणार, मला ॲक्सिलेटरच नाही पकडता येत. असं थोडंसं येतं फक्त पकडता, पण ऑफ रोडिंग आहे पण म्हणून मी नाही चालवणार. तर चला मी तुम्हाला दाखवतो की कोणाकडे गाडी देतो आणि मग कसा होतो आपला विषय आजचा खंडोबा टेकडीचा. नहीं अच्छा नहीं है, अच्छा वाला निकाल. वो अच्छा नहीं. कसा आहे पब्लिक नाश्ता डायरेक्ट कडे इथून आपल्या ताटात येतोय. या मावशी चांगल्या आहेत आपल्या घराखालच्याच. हे बघा गाईच, धायरेश्वर मंदिर धायरी. एकदम छान अशी सजावट केली. जत्रा भरते इथं सगळी आता महाशिवरात्री निमित्त. हे बघा, अभिषेक, दर्शन सोहळा सगळं इथं, जागर वगैरे सगळं होणार आहे.
बघा आपली गाडी पण आलेली. आता आपले अजून 2 मित्र येणार आहेत. दोन मित्र आले की मग निघू आपण डायरेक्ट खंडोबा टेकडीला. ही एक आली, ही एक आणि अजून 2 येत आहेत. समर्थ शेटने आपली गाडी घेतली आहे. मी मागं बसून जातोय मस्त एकदम. पुरुषी मागं चालू आहे गाडी. अभिषेक डाऊन चालू आहे फुल ऑफ रोडिंग. बघा आपली गाडी अशी साईडने बघायला लय भारी दिसते. कसा असतं एकदम छान. शेटचा फोन झाला. आता शेट एकदम असं वाऱ्यासारखी गाडी चालवते. काहीच बघू शकता कसा स्टीप एकदम चढ आहे. त्यावर आम्ही चढतोय आता हळूहळू. हे बघा हे बघा, ही सोलो असण्याला फायदा. ही स्कूटी आपली. अजून आमच्या गाडीचा टर्बो नाही चालू केला आम्ही, नाहीतर ते काय HF डिलक्स आहे लिजेंडरी. आम्ही KGFच्या साईडनी जातोय गाईच. आपला खंडोबा टेकडीचा रस्ता ब्लॉक थोडी. हॅलो गाईज, आज आम्ही आलोय खंडोबा टेकडी. आता आम्ही पायथ्या बसे. तर आज माझ्यासोबत आहेत शुभम भाऊ शिंदे, मिस्टर अभिषेक सर आणि हा माणसाला कशाला घेतलं ना, कारण की थोड्या वेळ गायब होणार आहे माणूस. कशाला उगत काय नाही, त्याला कॅमेऱ्यात ऍड करायचे, मेमरी वाढायची. तर तुम्ही बघू शकता आमच्या शुभम भाऊने आज भर उन्हाळ्यात ट्रेक काढलाय. दुपारचे 12 वाजलेत. आता 12 वाजता ट्रेकला आलोय. आज व्हॅलेंटाईन्स डे निमित्त, त्यामुळे टी शर्ट नव्हतं म्हणून मी लाल टी शर्ट घातलाय. आज ही पुरी बघू शकता. कुठं आली? कुठं राहिली? नाही गुजरात नाही, इथं पुण्यात सदाशिव भेटत ना आली. डोंगर चढायला आली. एवढं तिकडवर थांब. इकडे हा दमली गाईज. हिला जरा मायग्रेनचा त्रास आहे गाईज. मागच्या आठवड्यात काय झालं गाईज, या दिवशी गाईज गोप्रो नव्हता म्हणून आता सांग. आज उरोशी दिसते, नाही तर मागच्या वेळेस सोडून द्यायला होतं सिंहगडला तिला. हे बघू शकता वाळवंट. तिकडं आपल्याला जायचं गाईज. दिस इज द व्ह्यू गाईज. वरून बघू शकता अजून 2 पोऱ्या लागलेत खाली. तुमचं लॉगर पण थोडा टाकलाय बडबड करून. तर गाईच अर्धा ट्रेक संपवून आपण एक अशा पडावर आलोय ना, तिथं सगळं दिसतंय आम्हाला. हे डोंगर काहीच राहत नाही. डोंगर थोड्या दिवसात काहीच ठेवणार नाही ते. हा हे बघा वर गेलेत वर. आम्ही थांबलोय. सर पण जरा आमचे दमलेत थोडेसे. आता एवढा राहिला ट्रेक झेंडा एवढा. काय आपला रोजचाच आहे हा. हॅलो, कसला पैसे छापले काहीच ट्रेक संपवलाय आम्ही. बघा छोट्या छोट्या पायऱ्या चालू आहेत. आणि नजारा बघा. सिंहगड पूर्ण दिसतोय. सिंहगड आणि ही धायरी, DSK, नांदेड सिटी, वडगाव, शिवणे सगळं दिसतंय इथून. आता नजारा बघतच वर जातोय आम्ही एकदम चिल मध्ये. एवढं चढलं की ट्रेकच संपला. हा नजारा पावसाळ्यात असता भयानक दिसतोय ना, एक नंबर नुसता. पावसाळ्यातला पण ब्लॉग आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, ती चेक करा तुम्ही. पूर्ण ब्लॉग बनवलाय मी पावसाळ्यातला पण.
इथं आपलं घर. चला थोडं राहिले आता फक्त. हे बघा ट्रेक करून दमलेली तोंड. संपला तो का सिंहगड ते बघ डोक्यात गेलेलं. मंडळी आलोय आपण खंडोबा टेकडीच्या मंदिरावर. बघा सगळे दमलेली चेहरे. हा आज कोणच नाही शनिवार असल्यामुळे. रविवार असता तर इथे लोक असते. खंडोबाच्या नावानं चांगलं. फुल फोटोशूट चालू आहे इथं गाईस. आणि देव पब्लिक हे बघा एकच टाकी होती पाण्याची. आता ही पण पूर्ण आटून गेली आहे. म्हणजे गडावर पाणी नाही सध्या काहीच. पूर्ण वाळून गेले. आता सध्या फक्त फेब्रुवारीचा 14 किती तारीख आहे? 14 तारीख आहे फेब्रुवारीची. एवढं वाळून गेले. मे मध्ये तर काय हाल होणार आहे. मग जर येत असाल ना तर खालून पाणी घेऊन या. तर मग तहान लागल्यावर अवघड होणार आहे. सिंहगड दिसतोय पूर्ण. आता तो राजगड पण दिसतोय इथं. ऑफकोर्स नाही दिसणार ह्या कॅमेऱ्यात, पण बालेकिल्ला दिसतोय राजगडचा. आणि हे कात्रज आंबेगाव हे सगळं दिसते. आता जस्ट आम्ही इथपर्यंत जाऊन वापस येऊ. आम्ही मंदिरातच बसलो होतो अर्धा तास. छान वाटलं एकदम. थंड आहे मंदिर. आमचा पूर्ण थकवा निघाला मंदिरात बसून. कसं वाटतंय मग ब्लॉग कसा वाटतंय आजचा? आज जरा सगळ्यांकडे कॅमेरा देणार आहे मी. अजून पण खाली जाताना सगळ्यांकडे कॅमेरा देणार आहे. सगळं वाळून गेले. काहीच राहिलं नाही आता इथं. हाताला लागल्यामुळं आपली लॉंग राईड कुठं होत नाही आता. 21 दिवस प्लास्टर सांगितले डॉक्टरने मला. 21 दिवसानंतर मग एक छानशी राईड प्लॅन करतोय मी उन्हाळ्यात. कोकण वगैरे कुठली तरी एखादी छान राईड करणार आहे मी उन्हाळ्यात. ती दिसेलच आपल्या चॅनलवर. तो सबस्क्राईब. आपले फॉलोअर्सचा आता नंबर थांबला एकदम असा. 4,500 झालेत पण स्टक झालाय नंबर. तर मग आता मी मोठ्या राईड चालू करणार आहे. फॉलो करून घ्या जर नवीन असाल तर. म्हणजे पुढच्या राईड्स बघायला मिळतील छान छान स्पॉट. आणि असे स्पॉट शोधत राहतो कुठं ना कुठं सारखं. आम्ही इकडं बसायला आलो होतो कुठल्या त्या झाडाखाली, पण आता कुठल्याच झाडाची सावली नाही. सगळं वाळून गेले. म्हणून आता वापस आम्ही तिकडं बघू एखादं झाड भेटते का. आम्ही खायला पण काय नाही आणलं. जस्ट ट्रेक म्हणून आलोय. फक्त एक पाण्याची बाटली सोबत घेऊन आलोय. आता मी तर नाश्ता करून आलोय. आणि पण खाली थोडं पण आता खाली जाऊन अजून काहीतरी खाऊन वगैरे मग आपला ब्लॉग संपवा. आणि ट्रिप पण तिला मागच्या वेळेस सिंहगड चढणं झालं नव्हतं. यावेळेस खंडोबा टेकडी चढली तिनं. हॅलो गाईज, आता मी आमच्या घराकडे चाललोय परत माघारी. आता आमच्या शुभम भाईने सांगितल्यामुळे ब्लॉग करतोय. गाईज झाड कमेंट करून सांगा कसं आहे. कमेंट करायला ज्या कमेंटला 1000 लाईक असतील त्याला या झाडाचं फुल भेटेल. आणि उरुषेकडून त्यांना रसगुल्ल्याचा डबा भेटेल. त्यासाठी नाशिकला जायला लागला आधी. पण तिला कोण बोलत नाही त्या घरी. सर एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा ट्रेकचा? एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स. आल्यावर मला असं वाटलं की काठीची गरज आहे. आणि जर आता उर्वशी काय बोलली तर ही उर्वशीच्या डोक्यात बसेल. शुभम भैया कैसे लगा आपको ट्रेक पे आके? चांगलं वाटलं.
दादा तुम्ही इकडून चाललाय तुम्हाला कसं कसं वाटलं चांगलं वाटतंय. दादा तुम्हाला तुमच्यासोबत उर्वशी होती ही वाटून कसं वाटलं? ते चांगलं नाही वाटलं. वाटतं उर्वशी कसा आहे तुझा एक्सपिरियन्स मग इथला? लोक टाकले लोक चांगली नाही, एक्सपिरियन्स चांगला आहे. कोण लोक चांगले नाहीत? तू एक नंबर. मग तू इथंच राहता. पब्लिक काय उतरायला चालू केले आता. हे बघा आता उर्वशी न थकता उतरणार आहे. उतरायला काय होतं रे? माणसा. हे बघा 2 दगड आहे तिथं मस्त एकदम सगळा व्ह्यू दिसतो इथून. फुल KGF 1 KGF 2 चालू आहे इकडं. हे बघा दिस इज रॉकीज KGF. आणि दिस इज रॉकी हे रॉकी आणि हे आमचा ब्लॉगर आणि कोणतरी आहे इथं आम्हाला भेटते. ही प्रत्येक पुजारी आहे पुजारी. वॉटर बॉटल घेऊन उभा राहिली आणि ते हे बघा प्रो ट्रेकर्स एकदम खतरनाक ट्रेकिंगचे शूज घालून काठी बिटी एकदम घेऊन काठी घेऊन चालू आहे आमचा. हे बघा ही काठी गरज पडली आम्हाला. उर्वशी लय मागत होती पण मी दिली नाही. गाईज पूर्ण उतरून आता थोडंसंच राहिले 4 शेवटच्या पायऱ्या आणि नंतर परत त्या दगडाच्या पायऱ्या येतात. 10 मिनिटात उतरला आम्ही. खंडोबा टेकडीचा गड. होय, हळूहळू उतरतायत. ते पुढे गेले अभिषेक सर मागं. आणि इथं हळूहळू चालू आहे आमचं सगळं. हे बघा, आता इथं फुलं आहेत. फुलं चाललेत हळूहळू. आता फुलं चाललेत. आता हे सगळं पूर्ण ओसाड पडणार आहे. आणि आता डायरेक्ट आपण पावसाळ्यात ज्या वेळेस मी ब्लॉग बनवेन ना अजून एकदा ह्याचा त्यावेळेस दाखवतो. आता हा सीन बघा. हा ठेवतो मी व्हिडिओमध्ये. आता हाच कट करून मी नेक्स्ट ज्यावेळेस पावसाळ्यात बनवेन ना त्यावेळेस व्हिडिओमध्ये लावतो. ट्रान्झिशन 1 नंबर ट्रान्झिशन दाखवतो. चला बघा म्हणजे PDVचे सर्वा मिस्टर अभिषेक कडबाने. अशा प्रकारे ट्रेक संपलाय. ट्रेक नाही आपला 80% संपलाय. मोबाईल 4 वेळा पडू दे मला तर काय फरक पडत नाही. पण स्वतः नाही पडलं पाहिजे. पडली नाही राव. मीम झाला असता नाही तर. हे बघा पब्लिक आपण आलोय आता पूर्ण खाली. आलेत काही तर लोक जंगल विभागाची. माझी गाडी काढली इकडे. तुम्ही बघू आता जाऊन काय विषय आहे जरा. हे बघा मागच्या वेळेस आम्ही इथं पण गेलो होतो. सगळा ट्रेक संपलेला आहे आमचा. हे बघा मागून पब्लिक इथे आपली. मिस्टर समर्थ गाडीकर पुढे आहेत गाडीच्या दिशेने वाटचाल करताना. कसं वाटलं ट्रेक करून? ट्रेक पूर्ण झालाय. पूर्ण झाली. आता तरी आमच्या पैशाच्या झाली जेवण करतो मस्त एक झोपणार आहे. महावितरण आलेत MSCB वाले. बघू आता कसं जायचं इकडं. चला तर गाईज आपण पूर्ण खंडोबा टेकडीचा ट्रेक करून निघालोय आता. इथं ड्रायव्हर चेंज झालाय. इथं गाडी चेंज झाली डायरेक्ट. नाही लागत. समोर आता अभिषेकची गाडी घेऊन जातोय. चला